नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामधूनच आणखी एका प्राध्यापकाला सीबीआयने अटक केली आहे। पुण्यामधल्या जीवशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापक मनीषा मांढरे यांना सीबीआयने आता अटक केलेली आहे। पुण्यामधल्या बिबवेवाडीमध्ये राहणाऱ्या मनीषा मांढरे या देखील एनटीएशी संबंधित असल्याची माहिती आहे। लातूरच्या पीव्ही कुलकर्णीप्रमाणे मांढरे यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तोंडी सांगितली असा तपास यंत्रणांना संशय आहे। पेपरफुटीच्या नंतर एनटीएची संपूर्ण पेपर सेटिंगची कमिटी सीबीआयच्या रडारवरती आली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या ठिकाणावरून एकूण 9 आरोपींना अटकही करण्यात आली। त्यापैकी 5 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। इतर 2 आरोपी पुणे न्यायालयामधून ट्रान्झिट रिमांड घेऊन दिल्लीमध्ये त्यांना नेण्यात आले आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। मंदार, एनटीएशी संबंधितच ही सगळी माणसं आहेत आणि ज्यांच्यावरती खरं तर या सगळ्याची जबाबदारी आहे पेपरच्या संदर्भातली, त्यांनीच पेपर फोडलाय। पुण्यातून आणखी एका महिला प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे। मनीषा मांढरे असं या महिला प्राध्यापिका त्यांचं नाव आहे। पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयामध्ये त्या बॉटनीच्या प्राध्यापिका आहेत आणि पुण्यातील बिबवेवाडी भागामध्येच त्या राहतात। गेली अनेक वर्ष त्या बॉटनी शिकवतात, मात्र गेल्या 6 वर्षांपासून त्या एनटीए मध्ये पेपर सेटिंगचं काम देखील करतात। म्हणजे तू जसं म्हणालीस की ज्यांच्यावरती प्रश्नपत्रिका तयार करण्याची, गोपनीयता बाळगण्याची जबाबदारी होती, एका अर्थाने कुंपणानीच शेत खाणं जे म्हणतो ते आपण या मध्ये पाहतो आहोत। ज्यांच्यावरती परीक्षा व्यवस्थित घेण्याची जबाबदारी होती त्यांनीच पेपर फोडल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे। सीबीआयने अटक करून न्यायालयासमोर हजर केलेलं आहे यातील आरोपींना आणि 5 वाजता त्यांच्या सीबीआयने जी पोलीस कोठडीची मागणी केली आहे किंवा सीबीआय कोठडीची मागणी केली आहे त्यावरती दिल्लीमध्ये न्यायालय निर्णय देणार आहे। मात्र यामुळे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासला गेलाय असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण ज्यांच्यावरती परीक्षा घेण्याची जबाबदारी होती त्यांनीच पेपर फोडल्यामुळं जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय। त्यांना पुन्हा एकदा ही नीटची परीक्षा द्यावी लागणार आहे। इथं आतापर्यंत ज्या गोष्टी समोर आल्यात त्या या आहेत की ही सगळी जी आरोप केलेली मंडळी आहेत, मग या महिला प्राध्यापिका असतील, मनीषा मांढरे किंवा पीव्ही कुलकर्णी असतील, हे सगळे एनईटी मध्ये पेपर सेटिंगचं काम करत होते। म्हणजे एनईटी हे पेपर फुटीचं केंद्र आहे, मात्र एनईटी मधून अजून कोणाला अटक नाहीये, हे देखील महत्वाचं आहे। बरं, धन्यवाद मंदार सविस्तर माहितीसाठी। तर या मनीषा मांढरे ज्यांना आता अटक करण्यात आली त्या नेमक्या कोण आहेत त्यांची माहिती आपण जाणून घेऊया। मनीषा मांढरे यांची एनटीए कडून नीट परीक्षेसाठी एक्सपर्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली। मांढरेंना बॉटनी आणि झुऑलॉजी यांच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत संपूर्ण प्रवेश होता। मांढरे यांनी मनीषा वाघमारेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधला। मांढरेंनी पुण्यामधल्या घरी विशेष कोचिंग क्लासेस घेतल्याचा देखील आरोप आहे। मांढरेंनी विद्यार्थ्यांना सांगितलेले बहुतांश प्रश्न प्रत्यक्ष पेपरशी जुळले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।